बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा या खरंच घ्यायला हव्यात का? असं मी का म्हणते? कारण या परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घ्यायला हव्यात, तशा घेतल्या जात नाहीत. मग या परीक्षा घेऊन तरी काय उपयोग? प्रत्येक वेळी 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा या निकोप पद्धतीनं पार पडाव्यात यासाठी नियमावली तयार केली जाते. पण प्रत्येक वेळी ही नियमावली पायदळी तुडवण्याचं काम केलं जातंय. छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यातील जैतापूर गावामध्ये एका शाळेमध्ये मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी इंग्रजीचा पेपर सुरू होता. यावेळी 14 वर्गांमध्ये विद्यार्थी हे परीक्षेसाठी उपस्थित होते. पण खरा प्रकार पुढे सुरू झाला, कारण यानंतर सुरू झाला सामूहिक कॉपी वितरण कार्यक्रम. त्यानंतर परीक्षा केंद्र चालक, शिक्षक आणि केंद्र संचालक हे कॉपी घेऊन वर्गांमध्ये दाखल झाले. आणि मग काय, सर्व विद्यार्थी घोळका करून बसले आणि मग उत्तर लिहायला सुरुवात झाली. पण इथेच माशी शिंकली, कारण भरारी पथकाची गाडी या ठिकाणी दाखल झाली आणि ही बातमी वाऱ्यासारखी सर्व वर्गांमध्ये पोहोचली. भरारी पथक आतमध्ये येण्याच्या आतमध्ये सर्व व्यवस्था सुस्थितीमध्ये करण्यात आली. भरारी पथकाचे अधिकारी आतमध्ये दाखल झाले. त्यांनी सर्व व्यवस्था पाहिली. पण यावेळी त्यांना 9 उत्तरपत्रिका या सेम टू सेम दिसल्या. त्यामुळे त्यांनी या संदर्भात वर्ग शिक्षकांकडे विचारणा केली. मात्र त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली. पण यावेळी अधिकाऱ्यांना थोडी शंका आल्यानं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचं ठरवलं. आणि सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर काही क्षणांपूर्वी या ठिकाणी काय प्रकार सुरू होता हे सर्व चित्र स्पष्ट झालं. या सर्व प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे मग माहिती देण्यात आली. त्यानंतर या प्रकारामध्ये तब्बल 24 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 3 सरकारी शिक्षक तसेच खाजगी शिक्षक आणि काही जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांचा समावेश होता. दुसरीकडे बीडमध्ये देखील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांचा जथ्थाच्या जथ्था शाळेच्या मागील बाजूस जमला होता. या ठिकाणी जणू जत्राच भरली होती आणि या सर्व प्रकाराचे ड्रोन शॉट्स यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या खूप व्हायरल झाले आहेत. परीक्षा सुरू होऊन तब्बल 2 दिवसातच संपूर्ण राज्यभरामधनं कॉपीची 22 प्रकरणं पुढे आली आहेत आणि काही तर दाबली गेली आहेत. मात्र ज्यावेळी शिक्षकच तुम्हाला कॉपी पुरवतात, अशा शिक्षकांवरती काय होतं? फक्त कारवाई. पण अशा शिक्षकांवरती यापुढे शिक्षक म्हणून काम करता येऊ नये अशी तरतूद करायला हवी. आपल्या मुलाला पास होण्यासाठी कॉपी करावी लागते, ही सर्व पालकांना मोठी खंत असली पाहिजे. आणि जी 16, 17, 18 वर्षाची जी मुलं आहेत, जी कॉपी करून पास होत आहेत, त्यांना तर भीती आणि शरम कुठलीही नसते. थोडक्यात काय, कोणालाही भीती किंवा शरम नाहीये, हीच मोठी खंत आहे.